नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आलेलो आहे साईखेडा कॉलेज रोड या ठिकाणी कृष्णकला गृह उद्योग अँड एजन्सी या ठिकाणी धान्य साफ करणारी युनिट आहे. त्या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपण बघू शकताय गहू साफ करण्याचं काम चालू आहे. गव्हामध्ये पूर्णपणे कातळ आपल्याला दिसतोय. ही खूप मोठी मशीन आहे. या ठिकाणी गहू कसा साफ केला जातो त्याची प्रोसेस काय होती आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला ते व्यवहार येत आहे तर बघूया पुढे. मित्रांनो, या ठिकाणाहून गहूवरती मशीनमध्ये जे जातात. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता चाळणी घेऊन गव्हातील जो कातळ आहे तो बाजूला होतो आणि त्यानंतर पुढची प्रोसेस मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे दगड माती किंवा खडे जे असतील बाजूला करून इकडे पूर्णपणे स्वच्छ गहू या गव्हामध्ये किंवा जाळीमध्ये येतात. त्यानंतर त्याची प्रोसेस करून वरती ते आपल्याला गोणीमध्ये पॅक करून आणि जसं वजन पाहिजे आपल्याला 30 किलो 40 किलो 50 किलो त्याप्रमाणे त्या ठिकाणी टाक्यावर ठेवून आपल्याला पॅकिंग गोणीमध्ये किंवा कट्ट्यामध्ये केली जाते. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला घरून आपला स्वतःचा गोणी किंवा कट्टा पॅकिंगसाठी न्यावा लागतो. समोर जे मित्रांनो गोण्या दिसतात दोन लावलेल्या त्या कातळा किंवा कचरा जे आहे त्यासाठी लावलेलं आहे. इकडे मातीसाठी किंवा खडे येतात त्यासाठी लावलेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे गहू पडत आहे ते आपण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये सोडून वजन करून ते आपण पॅकिंगसाठी बाजूला घेतो. त्यानंतर या छोट्याशा मशीनने त्या गोणीची किंवा कट्ट्याची पॅकिंग या ठिकाणी करून मिळते. आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी नाही आहे किंवा आपल्याला या गव्हासाठी किंवा गहू साफ करण्यासाठी आपल्याला हात लावण्याची सुद्धा गरज नाही आहे. त्या ठिकाणी जे कामगार लोक असतात ते आपल्या ट्रॅक्टरमधून किंवा गाडीमधून धान्य काढून साफ करून ते पुन्हा पॅकिंग करून आपल्याला त्या कामामध्ये स्टोअर करून देतात.